नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुट्टेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. पानिपतचे तिसरे युद्ध सन अ, मध्ये अफगाण मराठा सैन्यामध्ये लढले. तिथे त्याचं उत्तर होतं आहे 1761. लोकमान्य टिळक यांनी वृत्तपत्र सुरू केले. कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर केसरी इथे उत्तर आहे आपला. त्याच्यानंतर भूदान आंदोलनाची सुरुवात त्यांनी केली तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली. महाराष्ट्राची स्थापना यावर्षी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 रोजी झाली. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना यावर्षी झाली तर 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे लोकशाहीवादी म्हणून ओळखले जात होत. तर कोण होतं? तर गोपाळ हरी देशमुख त्याचं उत्तर आहे. हे पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते. तर आपल्याला माहिती आहे विद्येचे माहेरघर पुणे हे हे काय आहे पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती जागा आहेत? तर 288 जागा महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय येथे होते. तर कुठे होते? तर पुणे येथे आहे. तर पुन्हा एकदा उजळणी करूत आपण. अ, पानिपतचे तिसरे युद्ध आपल्याला माहिती आहे मराठा आणि अफगाणमध्ये ते कधी झालते तर 1761 मध्ये झालते. लोकमान्य टिळक यांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. भूदान आंदोलनाची सुरुवात आचार्य विनोबा भावे यांनी केली. महाराष्ट्राची स्थापना 1960 रोजी झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झालेली आहे. हे गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जात होते. पुणे हे पूर्वीचे ऑक्सफोर्ड म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा आहेत. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय पुणे येथे आहे. अ, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अ, पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.